नमस्कार मंडळी. तुमच्यासोबती ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला देखील महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणती वस्तू कुठे ठेवावी याच्या दिशा देखील आधीच ठरवलेल्या असतात. जर तुम्ही एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतात. फ्रीज ही आजकालच्या काळामध्ये एक गरजेची वस्तू बनली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात असलेला फ्रीज हे केवळ एक मशीनच नाही तर ते तुमच्या घरातील एक ऊर्जेचं साधन आहे. तुम्ही फ्रीजवर कोणत्या वस्तू ठेवता त्यावरून ही ऊर्जा प्रभावित होते. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी फ्रीजवर ठेवल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर योग्य गोष्टी ठेवल्या तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया फ्रीजवर कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या गोष्टी ठेवू नये याबद्दल. फ्रीजवर या वस्तू ठेवाव्यात. वास्तुशास्त्रानुसार फ्रीज हे तुमच्या घरातील ऊर्जेचं एक महत्त्वाचं केंद्र असतं. त्यामुळे तुम्ही घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी फ्रीजवर मनी प्लांटचं छोटंसं रोप ठेवू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील. यासोबत तुम्ही फ्रीजवर लाफिंग बुद्धा, हत्ती यासारख्या मूर्त्याही ठेवू शकता. तसेच तुम्ही फ्रीजच्या दरवाजाला हॅपी इमोजीस देखील लावू शकता. यामुळे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहण्यास मदत होईल. या वस्तू फ्रीजवर ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार फ्रीजवर चुकूनही औषधे ठेवू नये. फ्रीजवर औषधे न ठेवण्याचे दोन मुख्य कारण. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसेच फ्रीज जरी आतून थंड असेल तरी देखील बाहेरून उष्णता उत्सर्जित होत असते. त्याचा परिणाम हा औषधावर होऊ शकतो. ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे फ्रीजवर कधीही औषध ठेवू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर फ्रीजवर चुकूनही चावी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.